everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to solve another practical problem of admission of a partner, that is problem number 2 on page number 161. In earlier lecture we have seen first problem and its solution. If you haven't seen that video, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's lecture, that is practical problem number 2 on page number 161. या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे आणि काही ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. त्याच्यावरतीच बेस तुम्हाला जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत फॉर न्यू फर्म. जी नवीन पार्टनरशिप फर्म आता प्रिपेअर झालेली आहे, नवीन पार्टनर ॲडमिट झाल्यानंतर त्या फर्मच्या बुक्समध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. त्या कशा करायच्या आहेत ते आपण आता बघणार आहोत. सो विल स्टार्ट. On page number 161, second problem is given. We have to read it carefully. Amalendu and Sami share profits and losses in the ratio 3:2 respectively. म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो काय आहे? 3:2. Their balance sheet as on 31st March 2017 was as under. Balance sheet as on 31st March 2017. Liabilities and assets are given. Then additional information, that is on 1st April 2017 they admit Paresh into partnership. The term being that म्हणजे 1st April 2017 ला परेश नावाचा न्यू पार्टनर ॲडमिट झालेला आहे. फर्स्ट ही शॅल पे ₹16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. त्याने 16,000 कॅशमध्ये गुडविल म्हणून आणलेलं आहे, शेअर ऑफ गुडविल. 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आता हे जे 16,000 गुडविल म्हणून आणलेले आहेत किंवा शेअर ऑफ गुडविल म्हणून आणलेलं आहे ते 50% अमाऊंट ओल्ड पार्टनर्सने विथड्रॉ केलेली आहे. नेक्स्ट, he shall have to bring in rupees 20,000 as his capital. 20,000 कॅपिटल म्हणून आणलेले आहेत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. नेक्स्ट, फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द ॲसेट्स वुड बी रिव्हॅल्यूड ॲट फॉलोज. रिव्हॅल्युएशन दिलेलं आहे, काय काय चेंजेस झालेले आहेत ॲसेट्समध्ये. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. लँड अँड बिल्डिंगवरती स्टार मार्क करायचा आहे कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000. प्लांट अँड मशिनरी 16,000 त्याची अमाऊंट झालेली आहे. नेक्स्ट, स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000 अँड फर्निचर अँड फिक्चर्स ॲट 4,000. म्हणजे स्टॉक आणि फर्निचर अँड फिक्चर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. स्टॉक अँड देन फर्निचर अँड फिक्चर्स. नेक्स्ट, A provision of 5% on debtors would be made for doubtful dates. डेटर्सवरती RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. सगळे स्टार मार्क आपण करून घेतलेले आहेत जिथे ॲडजस्टमेंट्स आहेत. नाव पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. नीट वाचायचं आहे की आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे. 90% प्रॉब्लेम्समध्ये काय असतं, बॅलन्स शीट प्रिपेअर करा किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करा आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करा. पण या प्रॉब्लेममध्ये सेकंड प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत, फक्त जर्नल एंट्रीज. ओके, आपण एक एक एंट्री पास करणार आहोत. फर्स्ट, लायबिलिटीजमध्ये आहे सन्ड्री क्रेडिटर्स, जे आपल्याला कुठेही एंटर करायचं नाही आहे. नेक्स्ट आहे अमलेंदू कॅपिटल अँड समीर कॅपिटल, याची पण एंट्री आपल्याला जर्नलमध्ये करायची नाही आहे. नेक्स्ट आहे जनरल रिझर्व्स. जनरल रिझर्व्स आपल्याला ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे आहेत. राईट, मग जनरल रिझर्व्सची जर्नल एंट्री काय येते, जनरल रिझर्व्स अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये दोघांचे रिझर्व्स ट्रान्सफर करायचे आहेत किंवा डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. इथे आपण फर्स्ट एंट्री करणार आहोत. फर्स्ट आधी डेट लिहायची आहे. आता डेट कुठची मेन्शन करतो आपण, ज्या दिवशी पार्टनर एंटर होतो ती, दॅट इज ऑन 1st April 2017. 1st April 2017ला पार्टनर ॲडमिट झालेला आहे, तर तीच डेट आपल्याला इथे मेन्शन करायची आहे. 2017 1st April. जनरल रिझर्व्स डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आपल्याला ओल्ड पार्टनर्सला.
मग इथे एंट्री येणार जनरल रिझर्व्स अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत? टू अमलेंदूज कॅपिटल अँड टू समीर्स कॅपिटल अकाउंट. राईट. मग हे जनरल रिझर्व्स अमाऊंट किती आहे? 20,000 रुपीज. ओल्ड रेशोमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचे आहेत. राईट. मग त्याच्या आधी आपल्याला एकेकाची अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. सी 20,000 रुपीज जनरल रिझर्व्स आहेत इंटू अमलेंदूला आपल्याला किती द्यायचे आहेत? 3/5 या रेशोमध्ये. 20,000 इंटू 3 डिवायडेड बाय 5 किती येतात? 12,000. मग अमलेंदूच्या अकाउंटमध्ये लिहायचे आहेत 12,000 रुपीज. राईट. जे आपण इथे लिहिलेले आहे 12,000. नेक्स्ट समीरचा रेशो काय आहे? 2/5 दॅट इज 20,000 जे रिझर्व्सचे आहेत ते इंटू 2 डिवायडेड बाय 5 8,000 रुपीज. इथे समीर कॅपिटल अकाउंटमध्ये लिहायचे आहेत 8,000. टोटल जनरल रिझर्व्स किती आहेत? 20,000. क्लिअर. फर्स्ट जर्नल एंट्री नरेशन लिहायचं आहे बिंग जनरल रिझर्व्स distributed among old partners in their old ratio. क्लिअर. नेक्स्ट काय आहे? या सगळ्यावरती ॲडजस्टमेंट आहेत. जिथे आपण स्टार मार्क केलेला आहे त्या आपण आधी ॲडजस्टमेंट्स बघणार आहोत. त्याच्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण वर्किंग नोट म्हणून प्रिपेअर केलेला आहे. सी ही वर्किंग नोट आहे आपली प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. कारण आपल्याला फक्त जर्नल एंट्रीज पास करायला सांगितलेल्या आहेत. फर्स्ट काय आहे? सी सन्ड्री डेटर्स. आता कॅश ॲट बँक हे फर्स्ट आहे. कॅश ॲट बँकची एंट्री आपल्याला कुठेही करायची नाही आहे. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स 24,000. डेटर्सवरती RDD त्यांनी सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी. राईट. सी प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. 5% RDD कॅल्क्युलेट करायचा आहे. 24,000 इंटू 5%. सी 24,000 इंटू 5% 1,200. RDD आपण काय करतो? डेटर्समधून लेस करतो. म्हणजेच आपले ॲसेट्स कमी होतात. ॲसेट्स कमी झालेत म्हणजे आपला लॉस झालेला आहे. लॉस आहे म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू RDD ऑन डेटर्स. अमाऊंट किती आहे? 1,200 आउटर कॉलम. क्लिअर. फर्स्ट एंट्री. आता आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये एंट्रीज ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि मग त्याच्या थ्रू जर्नलकडे जाणार आहोत. ओके. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग 50,000. लँड अँड बिल्डिंगवरती स्टार मार्क आहे म्हणजेच त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. 50,000 अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे लँड अँड बिल्डिंगची. इथे ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 60,000. 50,000 अमाऊंट होती त्याचे 60,000 झाले आहेत म्हणजेच ॲप्रिसिएशन झालेलं आहे 10,000 रुपीजने. ॲप्रिसिएशन आहे आपला प्रॉफिट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट किती येणार? दोघांमधला डिफरन्स ॲप्रिसिएशन 10,000 रुपीज. क्लिअर. नेक्स्ट आहे स्टॉक. स्टॉकची अमाऊंट किती आहे? 16,000. 16,000 स्टॉक दिलेला आहे पण ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? सी स्टॉक व्हॅल्यूड ॲट रुपीज 20,000. राईट. स्टॉक व्हॅल्यूड ॲट रुपीज 20,000 म्हणजेच इथे पण ॲप्रिसिएशन आहे 4,000 रुपीजचं ॲप्रिसिएशन आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक 4,000. क्लिअर. 4,000 रुपीज आपण क्रेडिटला लिहिलेले आहेत. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी 20,000. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 20,000 बॅलन्स शीटमध्ये पण इथे ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 16,000.
राईट. 16,000 त्याची न्यू व्हॅल्यू आहे. आधी किती होती? 20,000 रुपीज, राईट. 20,000 बॅलन्स शीटमध्ये आहे, पण आता 16,000 आहे, म्हणजेच डेप्रिसिएशन आहे. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. किती डेप्रिसिएशन आहे? 20,000 मायनस 16,000, 4,000. क्लिअर. नेक्स्ट, फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर अँड फिक्स्चरची अमाऊंट किती आहे? 8,000 रुपीज. आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे फर्निचर अँड फिक्स्चर ॲट 4,000, राईट. इथे आहेत 8,000 बॅलन्स शीटमध्ये, आणि आता सांगितलेले आहेत रिव्हॅल्युएशन 4,000, म्हणजेच लॉस आहे, डेप्रिसिएशन आहे. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड फिक्स्चर. मी इथे शॉर्ट फॉर्म लिहिते आहे. फर्निचर अँड फिक्स्चर किती आहे अमाऊंट? 4,000. क्लिअर. सगळे ॲसेट्स आपले रिव्हॅल्यू करून झालेले आहेत. त्याचे इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये दाखवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे इफेक्ट आपण दाखवलेले आहेत डेबिट आणि क्रेडिटला, त्याची जर्नल एंट्री पास करायची आहे. त्याची जर्नल एंट्री कशी करायची आहे? सी, फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू RDD ऑन डेटर्स, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अँड डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड फिक्स्चर ही त्याची एंट्री येणार आहे, राईट. मग इथे आपल्याला जर्नल एंट्री पास करायची आहे. सी, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट डेबिट टू आता डेबिटला काय काय आहे? या 3 एंट्रीज आहेत, त्याच करायच्या आहेत. टू RDD ऑन डेटर्स, नेक्स्ट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, अँड टू फर्निचर अँड फिक्स्चर अकाउंट, राईट. आणि आता त्याच्या अमाऊंट्स लिहायच्या आहेत. RDD ऑन डेटर्स किती आहे? 1,200. 1,200 क्रेडिट साईडला 1,200. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर अँड फिक्स्चर 4,000. दोघांच्या अमाऊंट्स लिहायच्या आहेत. 4,000 प्लांट अँड मशिनरी, 4,000 फर्निचर अँड फिक्स्चर. टोटल किती होतात? 4,000 प्लस 4,000 प्लस 1,200, 9,200 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट. क्लिअर. नेक्स्ट आता काय आहे आपलं? क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग आणि बाय स्टॉक. त्याची जर्नल एंट्री कशी होणार आहे? लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, राईट. तर ती एंट्री आपल्याला आता इथे करायची आहे. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, देन स्टॉक अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. कुठेही शॉर्ट फॉर्म यूज करायचा नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस पूर्ण वर्ड्स दोन्ही लिहायचे आहेत. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे? 10,000 अँड स्टॉकची अमाऊंट आहे 4,000. 10,000 अँड 4,000 डेबिटला. टोटल किती आहे? 14,000 क्रेडिटला. क्लिअर. दोघांचंही नरेशन लिहायचं आहे. याचं पण लिहायचं आहे बिंग ॲसेट्स रिव्हॅल्यूड. इथे पण तेच लिहायचं आहे बिंग ॲसेट्स रिव्हॅल्यूड और बिंग डिक्रीज इन इथे लिहायचं बिंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स, आणि इथे लिहायचं आहे बिंग इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. ॲप्रिसिएशन आहे म्हणून व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. क्लिअर. और इथे ॲप्रिसिएशन हा वर्डसुद्धा तुम्ही लिहू शकता. बिंग ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे? आपण इथे दोघांचे अमाऊंट्स इथे ट्रान्सफर केलेले आहेत जर्नल एंट्रीजमध्ये. आता हे अकाउंट क्लोज करायचं आहे. सी, इथे आहेत
9,200 आणि इकडे आहेत क्रेडिटला 14,000, राईट. मग इथे लिहायचं 14,000 दोन्हीकडे. 14,000 मायनस 9,200 minus 9,200 that is 4,800. 4,800 आपला प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट ओल्ड रेशोमध्ये ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणजेच 2 अमलेंदू किती येणार आणि 2 समीर किती येणार. सी 4,800 इंटू 3/5 2880 2,880, राईट. नेक्स्ट 4,800 इंटू 2 डिवायडेड बाय 5 1920. क्लिअर. हा प्रॉफिट आता आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचा असतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये, राईट. तेच आपल्याला आता जर्नल एंट्री करायची आहे. सी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट. काय एंट्री येणार, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट टू समीर्स कॅपिटल अकाउंट. इथे आपण वर्किंग नोट प्रिपेअर केले म्हणून मी इथे शॉर्ट फॉर्म लिहिलेले आहेत. तुम्ही फुल जे वर्ड्स असतील ते लिहायचे आहेत. अमलेंदूज कॅपिटल अकाउंट, समीर कॅपिटल अकाउंट, ही जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. सी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू अमलेंदू कॅपिटल अकाउंट टू समीर्स कॅपिटल अकाउंट. किती आहे अमलेंदूची अमाऊंट 2,880, राईट. मग इथे क्रेडिटला लिहायचे आहेत 2,880 आणि समीर 1920 दॅट इज 4,800. क्लिअर. ही प्रॉफिटची अमाऊंट आहे जी आपण जर्नल एंट्री पास केलेली आहे. नेक्स्ट आता काय सांगितलेलं आहे, गुडविलबद्दल एंट्री आहे. ही शॅल पे ₹16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. त्याने 16,000 रुपये गुडविलचं शेअर म्हणून आणलेलं आहे. गुडविलसाठी आपली जर्नल एंट्री काय असते, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, राईट. इथे लिहायचं आहे कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. कॅशमध्ये किंवा बँक म्हणजे चेकमध्ये त्याने आणलेले आहेत. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अमाऊंट किती आहे 16,000. नरेशन लिहायचं आहे बिंग अमाऊंट ब्रॉट इन फॉर गुडविल बाय परेश. क्लिअर. गुडविलची एंट्री झालेली आहे. नेक्स्ट एंट्री काय आहे, 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. जे ओल्ड पार्टनर्स आहेत अमलेंदू अँड समीर, त्यांनी काय केलेलं आहे, या 16,000चे 50% म्हणजेच किती 8,000 रुपीज विथड्रॉ केलेले आहेत. मग आता दोघांपैकी किती अमाऊंट किती अमलेंदूने काढलेली आहे आणि किती अमाऊंट समीरने विथड्रॉ केलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला ओल्ड रेशो यूज करायचा आहे. म्हणजेच एंट्री काय येणार आपली विथड्रॉवलसाठी. सी फर्स्ट काय येणार आपलं गुडविल अकाउंट डेबिट. ही जी एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजेच त्याने शेअर आणलेला आहे ॲज ए गुडविल, राईट. मग सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा विथड्रॉ करायची आहे आपल्याला अमाऊंट, त्याच्याही आधी आपल्याला ही अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करावी लागेल ओल्ड पार्टनर्समध्ये. त्याच्यासाठी एंट्री काय असणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट. आपण प्रीमियम मेथड जेव्हा बघितलेली होती त्याच्यामध्ये या सगळ्या एंट्रीज आपण बघितलेल्या आहेत, राईट. गुडविल अकाउंट डेबिट टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट टू समीर्स कॅपिटल अकाउंट. ही एंट्री कसली करतोय आपण, गुडविल बिझनेसमध्ये आणलेलं आहे, त्याच्यानंतर ते आता डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. म्हणजेच 16,000 रुपीज गुडविल होतं. मग 16,000 इंटू त्यांचा ओल्ड रेशो काय आहे 3:2
2, राईट. म्हणजेच अमलेंदूला किती द्यायचे आहेत 3 डिवायडेड बाय 5, दॅट इज 9600. टोटल गुडविल आहे 16000, राईट. नेक्स्ट समीरला किती द्यायचे आहेत 16000 इंटू ओल्ड रेशो 2 डिवायडेड बाय 5, दॅट इज 6400. क्लिअर. नरेशन लिहायचं आहे बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. इन देअर ओल्ड रेशो. डिस्ट्रीब्यूट केल्याच्या नंतर गुडविल डिस्ट्रीब्यूट केल्याच्या नंतरच त्यांना ती अमाऊंट विथड्रॉ करता येणार आहे. म्हणून आत्ता आपल्याला विथड्रॉवलची एंट्री करायची आहे, राईट. मग आता विथड्रॉवलची एंट्री काय असते आपली, ह्याच्या रिव्हर्स एंट्री. म्हणजेच काय येणार, नॉट एक्झॅक्टली रिव्हर्स, कारण आपली कॅश गोज आउट आहे. म्हणून आपल्याला इथे काय लिहायचं आहे, अमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट, समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. कॅश और बँक क्रेडिटला का लिहिलं आपण, कारण ती गोज आउट आहे विथड्रॉ केल्यानंतर. सी अमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट नेक्स्ट समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट, कारण आपण कॅश विथड्रॉ केलेली आहे. इथे नरेशन काय लिहायचं आहे, बिंग अमाउंट ऑफ गुडविल withdrawn by old partners in their old ratio. क्लिअर. आता काय सांगितलेली आहे, किती अमाऊंट विथड्रॉ केलेली आहे, 16000 गुडविल होतं, त्याच्यापैकी 50% अमाऊंट विथड्रॉ केलेली आहे. 16000चे 50% किती होतात 8000 रुपीज. मग 8000 अमाऊंटच विथड्रॉ केलेली आहे. दोघांनी कशी डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची आहे, ओल्ड रेशोमध्ये. ओल्ड रेशो अमलेंदूचं काय आहे 8000 इंटू 3 डिवायडेड बाय 5, दॅट इज 4800. नेक्स्ट 8000 इंटू 2 डिवायडेड बाय 5 फॉर समीर, दॅट इज 3200, राईट. आणि इथे टोटल किती होतं गुडविल, म्हणजे 50% 8000 रुपीज, राईट. त्याची एंट्री आपण आता इथे केलेली आहे. म्हणजे ही विथड्रॉवलची एंट्री क्लिअर आहे. नेक्स्ट आता काय सांगितलेलं आहे, ही फर्स्ट एंट्री आपली झालेली आहे. नेक्स्ट आहे ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज हिज कॅपिटल. त्याने कॅपिटल आणलेलं आहे, अमाऊंट आहे त्याची 20,000 रुपीज. जेव्हा आपण बिझनेसमध्ये कॅपिटल आणतो तेव्हा त्याची जर्नल एंट्री काय असते, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, राईट. मग तीच एंट्री आपल्याला इथे आता करायची आहे. कॅश और बँक अकाउंट डेबिट 20,000 रुपीज कॅश आणलेली आहे, म्हणून 20,000 रुपीज लिहायचे आहेत. टू न्यू पार्टनर कोण आहे, परेश. परेश कॅपिटल अकाउंट 20,000 रुपीज. क्लिअर. नरेशन लिहायचं आहे बिंग अमाऊंट ब्रॉट इन फॉर कॅपिटल बाय परेश. क्लिअर. जर्नल एंट्रीज झालेल्या आहेत आपल्या. सी ही एक एंट्री झालेली आहे. नेक्स्ट कॅपिटलची एंट्री झालेली आहे. देन लँड अँड बिल्डिंगचं व्हॅल्युएशन झालं आहे, प्लांट अँड मशिनरीचं झालेलं आहे, स्टॉक झालेला आहे आणि RDD झालेला आहे. सगळ्या एंट्रीज पास करून झालेल्या आहेत. आता आपल्याला टोटल करायची आहे डेबिट आणि क्रेडिटची. सी डेबिट आणि क्रेडिट सेमच असायला हवं आहे. 20,000 प्लस 9,200 प्लस 10,000 प्लस 4,000 प्लस 4,800 प्लस 16,000 प्लस 16,000 प्लस 4,800 प्लस 3,200 प्लस 20,000 किती येतात 1,08,000. इथे फायनल टोटल लिहायची आहे 1,08,000 रुपीज. क्लिअर.
Next, credit side 12,000 plus 8,000 plus 1,200, 4,000, 4,000, 14,000, then 2880, 1920, 16,000, 9,600, 6,400, 8,000 and then 20,000, 1,08,000 rupees. दोन्ही डेबिट आणि क्रेडिट सेम आहे. जर्नल एंट्रीज आपल्या क्लिअर आहेत. आता जर प्रॉब्लेम नीट बघितला तर तुम्हाला कळेल की हा जो प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये कुठची मेथड वापरलेली आहे व्हॅल्युएशनसाठी, प्रीमियम मेथड. प्रीमियम मेथडचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट गुडविल बाय प्रीमियम मेथड, राईट. त्याच्यासाठी जर्नल एंट्रीज कशा पास करायच्या आहेत ते पण मी एक्सप्लेन केलेलं आहे. जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर प्लीज आधी तो व्हिडिओ बघायचा आहे, कारण बेसिक क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे हे असे प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या आधी. ओके, now we'll stop here today, and if you have any query or doubt regarding this problem then please comment in comment box, as well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.